मॉर्निंग मी अमृता स्पीड न्यूज मध्ये आपलं स्वागत. पाहूयात महत्त्वाच्या घडामोडी थोडक्यामध्ये. ठाण्यातल्या मुंबईमध्ये एक धक्कादायक प्रकार घडलाय. जिहादला नकार देणाऱ्या एका तरुणाला मारहाण करण्यात आली. मोहम्मद शेख असं या तरुणाचं नाव आहे. इतकंच नाही तर या तरुणाच्या घराची आणि गाडीचीही तोडफोड करण्यात आली. पण या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर फक्त अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली. मोहम्मद आणि त्याचे कुटुंबीय सध्या दहशतीखाली आहेत. देवनारचा कत्तलखाना मुंबईच्या बाहेर हलवण्यात येणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. राज्य सरकार याबाबतचा निर्णय लवकरच घेणार असल्याचं समजतंय. डहाणूच्या पुढे 5000 एकर जागेवर देवनारचा कत्तलखाना हलवला जाण्याची शक्यता आहे. देवनार हा आशियातला सर्वात मोठा कत्तलखाना आहे. या ठिकाणी दररोज हजारो जनावरांची कत्तल होत असते. काँग्रेसचे माजी आमदार विनायक निमहण यांनी शिवसेनेत प्रवेश केला. मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेऊन त्यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय. निमहण हे नारायण राणे यांचे समर्थक मानले जातात. निमहण यांना शिवसेनेचे पुणे शहर प्रमुखपद मिळायची शक्यता आहे. त्याचबरोबर त्यांना विधान परिषदेचं आश्वासनही देण्यात आल्याचं बोललं जात आहे. दरम्यान विनायक निमहण यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर पुण्यात जल्लोष झाला. निमहण यांचं पुण्यात जंगी स्वागत झालं. त्यांच्या घराचा परिसर भगवामय झाला होता. सध्याची राजकीय परिस्थिती जर आपण पाहिली तर खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी आदरणीय उद्धव साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्षाचे काम करू शकतो असा मला पूर्णपणे विश्वास असल्यामुळं पुन्हा एकदा मी शिवसेनेमध्ये या ठिकाणी प्रवेश केलेला आहे. आदरणीय उद्धव साहेबांनी खूप मोठी जबाबदारी या ठिकाणी माझ्यावर दिलेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गेल्या आठवड्यात दावोसमध्ये भरलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये सहभागी झाले होते. मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेऊन त्यांनी तिथे झालेल्या चर्चांची माहिती दिली. दावोसमध्ये भारताविषयी सकारात्मक वातावरण होतं. तसंच अनेक कंपन्यांनी राज्यात गुंतवणूक करण्यासाठी उत्सुकता दाखवली असं त्यांनी सांगितलंय. शेती, उत्पादन, वित्तीय सेवा, IT अशा अनेक क्षेत्रांमध्ये गुंतवणुकीला संधी असल्याचं फडणवीस यांनी सांगितलंय. शेतकऱ्यांसोबत एक व्हॅल्यू चेन तयार करायची. जवळपास 14 पिकं वेगवेगळे जे आहेत त्या 14 पिकांच्या संदर्भात व्हॅल्यू चेन तयार करायची. म्हणजे त्यांनी तंत्रज्ञान द्यायचं, त्यांनी बियाणं चांगलं, महाराष्ट्र सरकार, वेफ आणि खरेदीदार असणाऱ्या काही कंपन्या असं त्यांनी सगळं द्यायचं. ते शेतकऱ्यांनी प्रोड्यूस करायचं आणि या कंपन्यांनी ते बॅक टू बॅक विकत घ्यायचं. अशी एक व्हॅल्यू चेन आपण तयार करतो आहोत. त्याची सुरुवात ही ऑलरेडी झालेली आहे. पण आता यावर्षी आमचा प्रयत्न असा आहे की 10 लाख शेतकरी या व्हॅल्यू चेनचा भाग झाले पाहिजे. जे GM क्रॉप्स आहेत त्याच्याबद्दल लोकांच्या मनामध्ये खूप संशय आहेत आणि म्हणून ते संशय काढले पाहिजेत. त्याकरता वेफनी आणि तिथे सगळे जेवढे GMच्या संदर्भात किंवा बायोटेक्नॉलॉजीचे प्रयोग करणारे जेवढे तिथे हे होते त्यांना मी सांगितलं. आणि त्यांना दुसरं मी असं सांगितलं की जे काही GM क्रॉप्स तयार केलेले आहेत त्या GM क्रॉप्समधला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असा आहे, समजा आपण BT कॉटनचा विचार केला तर इनपुट कॉस्ट खूप जास्ती आहे आणि त्यामुळे कोरडवाहू क्षेत्रामध्ये जर इतकी जास्त इनपुट कॉस्ट आपण टाकल्यानंतर एखाद वेळेस नॅचरल डिझास्टरनी जरी पीक गेलं तरी खूप मोठं कर्ज होतं. आणि हा एक मेजर म्हणजे BT कॉटननी एक वर्षी खूप जास्त दिलं आहे आणि एक वर्षी इतकं नेलं आहे. तर नेताना ते इतकं नेतं कारण इनपुट कॉस्ट जास्ती आहे. म्हणून मी त्यांना असं सांगितलं की तुम्ही इनपुट कॉस्ट याची कशी कमी करता येईल याचा प्रयत्न केला पाहिजे. खूप कॉग्निझंट सोबत आमचं जे इंटरॅक्शन झालं, आम्ही कॉग्निझंटनी जागा मागितली होती, त्याच्याशी चर्चा चालूच होती. आम्ही त्याच ठिकाणी त्यांना जागेचं पत्र जे आहे ते हँडओव्हर केलं आणि त्यांनी तिथे आपलं एक्सपान्शन जाहीर केलं आणि 20,000 जॉब्स आम्ही तयार करू असं कॉग्निझंटनी त्या ठिकाणी अनाऊन्स केलं. जे IT आणि ITS क्षेत्रातले जॉब्स असतील तर मला असं वाटतं एक मेजर स्टेप आहे.
लंडनमधलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं घर खरेदी करायची प्रक्रिया सुरू झाली आहे। राज्य सरकारने लंडनमधल्या भारतीय उच्चायुक्तांना याबाबतचं इरादापत्र दिलंय। त्यांच्या मार्फत राज्य सरकार ही प्रक्रिया पूर्ण करणार आहे। यासाठी लंडनमधलं प्रशासनही सहकार्य करेल अशी आशा इरादापत्रात व्यक्त करण्यात आली आहे। शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी हे इरादापत्र पाठवलेलं आहे। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेरणा ज्योतीवरनं वाद सुरू झालाय। बाळासाहेबांच्या या अखंड ज्योतीसाठी मुंबई महापालिका सर्व खर्च करणार आहे। त्यासाठी तब्बल 2 कोटींचा खर्च येणार आहे। याबाबत शिवसेना स्थायी समितीत प्रस्ताव आणणार आहे, पण त्यावर विरोधकांनी टीका केली आहे। कोल्हापूरमधल्या जयप्रभा स्टुडिओची सरकारने हेरिटेज म्हणून घोषणा केली होती। त्या आदेशाला मुंबई हायकोर्टात आव्हान देण्यात आलंय। लता मंगेशकर यांनी ही याचिका दाखल केली आहे। राज्य सरकार कोणत्या अधिकारांचा वापर करून ही वास्तू हेरिटेज घोषित करतंय अशी विचारणा लता मंगेशकर यांनी याचिकेत केली आहे। भारताच्या परराष्ट्र सचिव सुजाता सिंग यांनी काल पदाचा राजीनामा दिला। त्यांच्या जागी अमेरिकेतले भारताचे राजदूत एस जयशंकर यांची परराष्ट्र सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली। ओबामांना भारतात आणण्याची शिष्टाई यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल जयशंकर यांना बढती देण्यात आली। जयशंकर यांना 2 वर्षांचा कालावधी वाढवून मिळालाय। अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्या पत्नी मिशेल ओबामा यांच्यावरनं एका नवीन वादाला तोंड फुटलंय। भारताचा दौरा आटपून ओबामा सौदी अरेबियाला गेले होते आणि या भेटीदरम्यान मिशेल ओबामांनी बुरखा घातला नव्हता किंवा डोकंही झाकलं नव्हतं। त्यामुळे सौदी अरेबियाच्या सरकारी चॅनल्सनी मिशेल यांचा चेहरा धूसर केल्याचं समजतंय, पण सौदी अरेबियाने या बातमीचं खंडन केलंय। सुनंदा पुष्कर हत्येप्रकरणी एसआयटीने समाजवादी पक्षाचे माजी नेते अमर सिंह यांची चौकशी केली। दिल्ली एसआयटी टीमने त्यांची सुमारे 2 तास चौकशी केली आणि या चौकशीत त्यांना 20 प्रश्न विचारण्यात आले। आयपीएल घोटाळ्याबाबत शशी थरूर यांना पाठीशी घालण्यासाठी सुनंदा पुष्कर यांनी स्वतःवर आरोप घेतले होते असा दावा अमर सिंह यांनी केला होता। थरूर यांची काही दिवसांपूर्वी चौकशी झाली होती आणि त्यांची पुन्हा एकदा चौकशी करण्यात येणार आहे। ये आप पुलिस से पूछिए मेरा क्या रोल है। नहीं, ये आप पुलिस से पूछिए मेरा क्या रोल है और मुझे क्यों बुलाया। लेकिन मैं भारत का एक आम नागरिक और मतदाता हूँ। किसी भी मामले में जब भी मुझे कोई भी पुलिस बुलाएगी या कोई भी जांच एजेंसी बुलाएगी तो मैं निश्चित रूप से उसमें सहयोग करूँगा। मेरे पास क्या है ये मैंने पुलिस को बताया है, आपको नहीं बताऊंगा, क्योंकि ये मामला अब जाँच का एक क्षेत्र है और जो हम पुलिस को बता रहे हैं अगर वो मीडिया को बताएंगे तो यह अनैतिक होगा और गलत होगा। इससे जांच प्रभावित हो सकती है। दिल्ली निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात भाजपने आक्रमक रणनीती आखली आहे। आम आदमी पार्टीला शह देण्यासाठी भाजपने तयारी केली। भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी ज्येष्ठ मंत्र्यांची भेट घेतली। काही खास भागांमध्ये लक्ष देण्याचे आदेश ज्येष्ठ मंत्र्यांना देण्यात आले, तर नेत्यांना बूथ स्तरावरच्या बैठकीवर भर द्यायला सांगण्यात आले। अर्थमंत्री अरुण जेटली यांना दिल्ली भाजपचे प्रभारी करण्यात आले। निवडणूक प्रचारावर ते लक्ष ठेवतील। वोडाफोन कर प्रकरणी मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाच्या विरोधात सुप्रीम कोर्टात न जाण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलाय। यूपीए सरकारने रेट्रोस्पेक्टिव्ह टॅक्स सुधारणेनुसार एक कायदा मंजूर केला होता। त्यानुसार वोडाफोन कंपनीने हज कंपनी विकत घेताना झालेल्या व्यवहारावर त्यांना कर भरायला सांगण्यात आलं होतं। त्या विरोधात वोडाफोनने कोर्टात दाद मागितली होती। कोर्टाने वोडाफोनच्या बाजूने निर्णय दिला होता। अंधश्रद्धेतनं एका विवाहितेचा बळी गेल्याची घटना नाशिकमध्ये घडली। प्रतिभा जाधव या विवाहितेने सासरच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली। करणी केल्याचा ठपका ठेवून तिची सासू प्रतिभाला छळत असल्याची तिच्या माहेरच्यांची तक्रार आहे। प्रतिभाची आत्महत्या नसून हा घातपात असल्याचं त्यांचं म्हणणं आहे। कोर्टाने फटकारल्यानंतर गंगापूर पोलिसांनी या प्रकरणात जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला, पण प्रतिभाच्या सासूला अटक करण्यात आलेली नाही। सासूचं पोट दुखत होतं, ते पोट दुखण्याचं कारण हे करणी जादूटोणा करते त्याच्यामुळेच होतंय आणि माझं पोटदुखी वाढते आणि त्याच्या तुझं करणी पण वाढते आणि शेवटी ते ॲक्च्युली ते अपेंडिक्स निघालं सासूचं आणि ते फुटलं। ते ऑपरेशन झाल्यानंतर ती परत घरी आली तिच्या आणि त्या घरी पण तिने सांगितलं की तुझी जी करणी होती ती करणी आता हळूहळू निघते, म्हणजे तिचा आरोप चालूच होता।
पुण्यामध्ये मातंग समाजाच्या अनिल क्षीरसागर या युवकाची जाळून हत्या झाली। त्या हत्येच्या विरोधात औरंगाबादेत क्रांतिगुरू लहुजी साळवे विकास परिषदेच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली। विभागीय आयुक्त कार्यालयावरती युवकांनी निदर्शनं केली। आजपर्यंत जेवढ्या मातंग हत्या झाल्या आहेत त्यासाठी विशेष चौकशी समिती नेमून चौकशी करावी, तसंच अनिल क्षीरसागर यांच्या कुटुंबियांना 25 लाखाची शासकीय मदत जाहीर करावी अशी मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली। औरंगाबादमध्ये युवक काँग्रेसने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या अनेक मागण्यांसाठी मोर्चा काढला। मोर्चामध्ये महाराष्ट्रातले युवक काँग्रेसचे नेते सहभागी झाले होते। मोर्चामध्ये बैलगाड्या देखील सहभागी झाल्या होत्या। शेतकऱ्यांना पुरेशी मदत मिळाली पाहिजे यासह अनेक मागण्या यावेळी करण्यात आल्या। पारोळ्याच्या तामसवाडीमधल्या शेतकऱ्यांना गारपिटीच्या पंचनामे होऊन वर्ष उलटले पण अजूनही मदत मिळालेली नाही, त्यामुळे त्यांनी आंदोलनाला सुरुवात केली। धरणाच्या पाण्यात उतरून त्यांनी आंदोलन केलं। त्यानंतर तहसीलदारांनी जिल्हाधिकाऱ्यांशी बोलण्याचं आश्वासन दिलं आणि मग हे आंदोलन मागे घेण्यात आलं। अपंग कार्यकर्त्यांनी काल नाशिकच्या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना घेराव घातला। तासभर त्यांच्या केबिनमध्ये ठिय्या आंदोलनही करण्यात आलं। आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं। नाशिक जिल्ह्यातल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतीमधला अनुशेष भरावा ही त्यांची प्रमुख मागणी होती। चोपडा नगरपालिकेचे कर्मचारी पुन्हा बेमुदत संपावर गेलेत। 5 महिन्यांपासून पगार मिळत नसल्याने सुमारे 200 हंगामी आणि कायमस्वरूपी कर्मचारी संपावर गेलेत। राज्य सरकारने याही वेळी या संपाची दखल घेतली नाही तर या कर्मचाऱ्यांनी सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा दिलाय। गेल्या 2 महिन्यातला या कर्मचाऱ्यांचा हा दुसरा संप आहे। नाशिक जिल्ह्यातल्या सटाणा तालुक्यात हबप पोपटनाना कपालेश्वरकर यांची गाडी अज्ञात लोकांनी जाळली, त्यामुळे खळबळ उडाली। कपालेश्वर इथे मध्यरात्री ही घटना घडली। शहरी भागाप्रमाणेच कपालेश्वर सारख्या ग्रामीण भागात देखील गाड्या जाळण्याचं लोण पसरलंय आणि त्यामुळे भीतीचं वातावरण आहे। या प्रकरणी सटाणा पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात लोकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। चंद्रपूरमध्ये दारूबंदी झाल्यानंतर आता संपूर्ण राज्यात दारूबंदी करा अशी मागणी आता समोर येते। चंद्रपूरच्या दारूमुक्ती परिषदेत ही मागणी करण्यात आली। राज्यभरातून आलेल्या 210 जणांनी 60 ठराव मंजूर केलेत। या सर्व दारूचे महाराष्ट्रावरचे दुष्परिणाम सर्वज्ञात आहेत आणि महाराष्ट्राची वाटचाल जणू काही मध्य राष्ट्राकडे सुरू आहे असंच यातून सूचित होतं। हा प्रवास उलटवायचा आहे। चंद्रपूरमध्ये झालेली दारूबंदी हे या दिशेने पडणारे एक अतिशय चांगले पाऊल आहे। या निमित्ताने ही परिषद मुद्दाम बोलवली। बारामतीमध्ये दारू विक्रीला विरोध करणाऱ्या महिलेला कपडे काढून मारहाण करण्यात आली होती आणि याचाच निषेध म्हणून महिलांनी माळेगाव बंदचं आवाहन केलं होतं। या बंदला काल मोठा प्रतिसाद मिळाला। तुळजापूर मंदिरातल्या सिंहासन दानपेटी भ्रष्टाचार प्रकरणात औरंगाबाद खंडपीठाने राज्य सरकारला नोटीस बजावले। सिंहासन दानपेटी भ्रष्टाचार प्रकरणी दोषी ठेकेदारावरती गुन्हा सिद्ध होऊनही कारवाई का केली नाही अशी विचारणा खंडपीठाने केली। राज्याचे मुख्य सचिव, राज्य सरकार, तुळजाभवानी मंदिर ट्रस्ट आणि उस्मानाबाद जिल्हाधिकारी यांना या नोटिसा पाठवण्यात आल्या। 2006 साली मंदिराच्या पुजारी दानपेटी घोटाळ्याप्रकरणी पुजारी मंडळाच्या वतीने तक्रार करण्यात आली होती। वेश्या व्यवसाय करणाऱ्या अनेक स्त्रिया या शिकलेल्या असतात। त्यांच्यातल्या अनेकांना वाचनाची आवडही असते, पण सार्वजनिक ठिकाणी जाऊन वाचन आणि हवी ती पुस्तकं मिळणं शक्य नसतं।
बार्शीतल्या रेड लाईट एरियामधल्या स्त्रियांचा मात्र हा प्रश्न मिटलेला आहे. काही सामाजिक कार्यकर्ते आणि संघटनांनी या स्त्रियांसाठीचं पहिलं वाचनालय बार्शीत सुरू केलंय. या महिलांच्या मुलांनाही वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. वाचनामुळे या महिलांच्या विचारात परिवर्तन होईल असा विश्वास या संघटनांना वाटतोय. भांडूपमधल्या अमरकौर विद्यालयाच्या 2000 विद्यार्थ्यांनी तब्बल 1,35,000पेक्षा जास्त निधी जमा केलाय आणि तो डॉक्टर प्रकाश आमटे यांच्या लोकबिरादरी प्रकल्पाला दिलेला आहे. डॉक्टर प्रकाश आमटे हा सिनेमा पाहिल्यानंतर ही कल्पना त्यांना सुचली. चित्रपट बघितल्यावर विद्यार्थ्यांनी आपले खाऊचे पैसे, सहलीचे पैसे आणि काही विद्यार्थ्यांनी तर आपल्या वाढदिवसाचे पैसे देखील जमा केले आणि लोकबिरादरी प्रकल्पाला दिलेत. यासोबतच स्पीड न्यूज मध्ये इथेच थांबूयात. पहा फक्त IBN लोकमत.